सो हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू. तर आज स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश लँग्वेज, लेटर, सिलॅबल, वर्ड्स, फ्रेजेस, सेंटेन्स, सिंटॅक्स अँड सिमेंटिक्स याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. तर पहा फ्रेंड्स, लेट्स बिगिन द सब टॉपिक विथ द मिनिंग ऑफ लँग्वेज. सर्वात पहिले आपण लँग्वेज म्हणजे काय हे पाहूया. ओ जेस्पर्सन यांच्या मते लँग्वेज इज अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स द पर्पज ऑफ विच इज टू गिव्ह एक्सप्रेशन टू द थॉट्स अँड फिलिंग्स अँड स्पेशली टू इम्पार्ट देम टू अदर्स. म्हणजे काय, लँग्वेज इज अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स. भाषा म्हणजे मानवी सवयींचा एक असा संच आहे की ज्याचा हेतू द पर्पज ऑफ विच इज टू गिव्ह एक्सप्रेशन, आपले एक्सप्रेशन, भाव, थॉट्स, विचार, फिलिंग्स, भावना इतरांना अँड इस्पेशली व्यक्त करणे आणि इतरांना त्या शेअर करणे. टू इम्पार्ट देम टू अदर्स म्हणजे भाषा. दॅट इज लँग्वेज. लँग्वेज इज अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट द पर्पज ऑफ विच इज टू गिव्ह एक्सप्रेशन टू थॉट्स अँड फिलिंग्स अँड इस्पेशली टू इम्पार्ट देम टू अदर्स. इतरांशी शेअर करणे याला भाषा म्हणता येईल. दुसरी व्याख्या स्वीट यांनी दिलेली डेफिनेशन. स्वीट लँग्वेज इज the expression of ideas by means of which speech sounds are combined into words, words are combined into sentence and the combination of sentence given answers to ideas and thoughts. म्हणजे काय पहा, लँग्वेज इज द एक्सप्रेशन ऑफ आयडियाज. भाषा हे कल्पना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. बाय मीन्स ऑफ विच द स्पीच साऊंड आर कंबाईन्ड इन टू वर्ड्स, की ज्यामध्ये स्पीच साऊंड म्हणजे ध्वनी, शब्दांचे ध्वनी आवाजांचे ध्वनी हे शब्दांमध्ये कन्वर्ट होतात. वर्ड्स आर कंबाईन इन टू सेंटेन्सेस, वर्ड्स यांचा संयोग वाक्यामध्ये होतो. अँड कॉम्बिनेशन ऑफ सेंटेन्स, आणि वाक्यांच्या एकत्रीकरणालाच गिव्ज अँसर टू आयडियाज अँड थॉट्स. ते एकत्र आलेले कॉम्बिनेशन ऑफ सेंटेन्सेस हे आपल्याला आपल्या कल्पनांना आणि विचारांना व्यक्त करतात. त्याला भाषा असे म्हणता येईल, असं स्वीट यांनी म्हटलेलं आहे. By these two definitions, we can conclude that language is essential for communication, for expression of thoughts and feelings, and it has a particular structure. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, या दोन व्याख्यावरून आपण एक निष्कर्ष काढू शकतो की दॅट लँग्वेज इज इसेन्शियल फॉर कम्युनिकेशन. भाषा ही कम्युनिकेशनसाठी फार आवश्यक अशी गोष्ट आहे. फॉर एक्सप्रेशन ऑफ थॉट्स, आपले विचार व्यक्त करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी. अँड इट हॅज अ पर्टिक्युलर स्ट्रक्चर, आणि त्याचं एक काय असते, पर्टिक्युलर स्ट्रक्चर असते, म्हणजे विशिष्ट रचना असते. द स्ट्रक्चर इन्क्लूड लेटर, सिलॅबल, वर्ड, फ्रेजेस, सेंटेन्स, सिंटेक्स अँड सिमेंटिक्स. तर या स्ट्रक्चरमध्ये, रचनेमध्ये काय काय इन्क्लूड असते, समाविष्ट असते. लेटर्स असतात, अक्षर असतात. सिलॅबल्स असतात, वर्ड्स असतात, शब्द असतात. फ्रेजेस म्हणी असतात. सेंटेन्स वाक्य असतात. सिंटॅक्स अँड सिमेंटिक्स शब्दांची, वाक्याची रचना आणि शब्दांचे अर्थ सुद्धा असतात. Structures of English language means arrangement of English letter into syllables. Structure of English language means arrangement of English letter into syllables. Structure, रचना म्हणजे काय की इंग्रजी भाषेचे जी लेटर्सची अरेंजमेंट व्यवस्था केलेली असते सिलॅबलमध्ये. सिलॅबल्स इंटू वर्ड्स, सिलॅबल्सला वर्ड्समध्ये कन्वर्ट केल्या जाते. वर्ड्स इंटू फ्रेजेस, शब्द हे म्हणींमध्ये, आणि फ्रेजेस इंटू सेंटेन्स, फ्रेजेस हे कशामध्ये, असं वाक्यामध्ये. अशा प्रकारे भाषा तयार होते. द रूल्स ऑफ सेंटेन्स बिल्डिंग, दॅट इज सिंटॅक्स. आणि हे जे वाक्य तयार करण्याचे काही नियम्स असतात याला सिंटॅक्स म्हणतात, म्हणजे रचना. द इम्पॉर्टंट अँड द स्टडी ऑफ द ब्रँच ऑफ फायलॉजी कन्सर्न विथ वर्ड. आणि याच्यातलं ज ब्रँच ऑफ फायलॉजी आहे ही कशाची कन्सर्न आहे, विथ द कन्सर्न विथ द वर्ड अँड देअर मिनिंग, शब्द आणि त्याचे अर्थ याच्याशी संबंधित आहे. दॅट इज सिमेंटिक इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सिमेंटिक्स म्हणजे शब्दांचे अर्थ, हे सुद्धा फार महत्वाचे असतात. वी हॅव कन्सिडर द डिफरंट अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इन स्टेटमेंट, इंट्रॉगेटिव्ह, इम्परेटिव्ह अँड एक्सक्लेमेटरी टाइप्स ऑफ सेंटेन्स. वी हॅव टू कन्सिडर द डिफरंट अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इन स्टेटमेंट. आपल्याला जे वेगवेगळे शब्द वापरल्या जातात त्यांची जी अरेंजमेंट केलेली असते वेगवेगळ्या वाक्यामध्ये, ते आपल्याला पाहायचे. इन स्टेटमेंट, विधानार्थी वाक्यात, प्रश्नार्थक वाक्यात, आज्ञार्थी वाक्यात आणि उद्गारवाचक वाक्यांमध्ये. तर पहा, नाऊ लेट्स
गेट द मिनिंग ऑफ लेटर, सिलॅबल, वर्ड, फ्रेज, सेंटेन्स, सिंटॅक्स अँड सिमेंटिक्स. त्याआधी आपण आता पाहूया याचे अर्थ पाहूया की लेटर म्हणजे काय, सिलॅबल म्हणजे काय, वर्ड्स म्हणजे काय, फ्रेजेस म्हणजे काय, सिंटेक्स म्हणजे काय आणि सिंटॅक्स आणि सिमेंटिक म्हणजे सुद्धा काय. लेटर्स. तपा लेटर्स. A letter is a sign which represent a particular sound. It is either written or printed. It is either small or capital. A is the first letter and Z is the last letter in the alphabet. Alphabet म्हणजे मुळाक्षर. पहा, a letter is a sign. हे लेटर हे एक चिन्ह असते which represent a particular sound, जे का एका विशिष्ट आवाजाला ध्वनित करते. अ साठी आपण ए वापरतो, ब साठी बी वापरतो. तर हे काय करते, लेटर हे काय करतात, एखाद्या पर्टिक्युलर साऊंडचा निर्देश करतात. इट इज आयदर रिटन ऑर प्रिंटेड. ते लिहिलेले असू शकतात किंवा छापील सुद्धा असू शकतात. इट इज आयदर स्मॉल ऑर कॅपिटल. ते स्मॉल असू शकतात किंवा मोठे सुद्धा असू शकतात. आणि ए हे इंग्रजी अक्षरामधलं ए इज द फर्स्ट लेटर अँड झेड इज द लास्ट लेटर ऑफ द इंग्लिश अल्फाबेट. दॅट इज. देन देर इज सेकंड, दॅट इज सिलॅबल. व्हॉट इज मीन बाय सिलॅबल? इट इज अ युनिट ऑफ वर्ड. हे एक एकक आहे शब्दाचं. सिलॅबल. अ वर्ड इज डिवायडेड इंटू सिलॅबल्स. कोणताही शब्द हे अनेक सिलॅबलमध्ये डिवाइड केला जातो. उदाहरणार्थ पाहिजे एक्झाम्पल दिलं सिलॅबल कशाला म्हणता येईल. जसं आता सीन नावाचा शब्द SCENE. सीन. सीन म्हणजे दृश्य. परंतु हा वाचताना आपण कसा वाचतो, 2 टप्प्यात वाचतो. सी न. तर C1 न यानी दॅट इज 2. अशा प्रकारे याला 2 सिलॅबस म्हणतात. समजलं का. सीन म्हणजे 2 सिलॅबलचा वर्ड आहे. तर इट हॅज 2 सिलॅबल. याला 2 सिलॅबल आहे. ए सिलॅबल इज अ पार्ट ऑफ वर्ड विच हॅज अ वॉवेल अँड साऊंड, की ज्यामध्ये वॉवेल आणि साऊंड, व्यंजन आणि स्वर, व्यंजन आणि ध्वनी असतात. तर अशा प्रकारे हे सिलॅबल्स असतात. त्यानंतर पाहू आपण वर्ड. वर्ड म्हणजे काय, इट इज अ सिंगल युनिट ऑफ लँग्वेज विच कन्व्हेज अन आयडिया, अ मेसेज ऑर समथिंग. एक्झाम्पल स्कूल बॉय. इट इज अ सिंगल युनिट ऑफ लँग्वेज. हे सगळ्यात शेवटचं एकक आहे. विच कन्व्हेज, की जे आपल्याला काय व्यक्त करते, एखादी कल्पना, मेसेज, एखादा संदेश और समथिंग. जसं की स्कूल म्हटलं की आपल्या समोर शाळा उभी राहते, बॉय म्हणलं की मुलगा. तर अशा प्रकारे वर्डमधून आपल्याला अर्थ ध्वनित होतो. त्यानंतर पहा फ्रेज. व्हॉट इज मीन बाय फ्रेज? अ फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. अनेक शब्दांची मिळून एक फ्रेज, म्हण तयार झालेली असते. इट हॅज अ पर्टिक्युलर मिनिंग. त्याचा एक विशिष्ट असा अर्थ असतो. इट इज अन एक्सप्रेशन. ते काहीतरी एक्सप्रेशन ध्वनित करणारा अर्थ, त्यामध्ये गर्भित अर्थ असतो. देअर इज नो फायनाईट वर्ब. एक्झाम्पल द वंडरफुल गिफ्ट. त्यामध्ये काही फायनाईट वर्ब नसते. वंडरफुल गिफ्ट, द फर्स्ट प्राइज, याप्रमाणे. त्यानंतर आहे सेंटेन्स. इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स द कम्प्लीट सेन्स. हा शब्दांचा एक सेंटेन्सची व्याख्या काय, इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. शब्दांचा असा समुच्चय की ज्यामधून कोणता तरी एक ध्वनित अर्थ, त्याच्यामधून काहीतरी एक अर्थपूर्ण त्यामधून वाक्य, अर्थपूर्ण विचार प्रकट होतो, त्याला वाक्य असं म्हणतात. इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच गिव्स द कम्प्लीट सेन्स. इट कंटेन्स अ सब्जेक्ट अँड वर्ब. याच्यामध्ये सब्जेक्ट कर्ता असतो आणि क्रियापद असते. इट इज अ स्टेटमेंट ऑर क्वेश्चन. ते स्टेटमेंट असू शकते, विधानार्थी वाक्य, किंवा क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असू शकते, और ऑर्डर असू शकते, आज्ञा असू शकते, एक्सप्लेनेशन असू शकते, और अन एक्सप्लेनेशन म्हणजे उद्गारवाचक वाक्य सुद्धा असू शकते. द फर्स्ट लेटर ऑफ सेंटेन्स मस्ट बी कॅपिटल अँड द एंड ऑफ फुल स्टॉप और साइन ऑफ इंटरोगेशन और साइन ऑफ एक्सप्लेनेशन. तर पहा, विधानार्थी वाक्यात शेवटी स्टॉप असतो, प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नार्थक चिन्ह असते, तर उद्गारवाची वाक्यात एक्सप्लेनेशन मार्क्स असते. यानंतर पहा सिंटॅक्स. व्हॉट इज मीन बाय सिंटॅक्स? सिंटॅक्स मीन्स अ स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सिंटॅक्स म्हणजे रचना, वाक्याची रचना. द प्रोसेस विच मेक्स वर्ड्स अँड फ्रेज कम टुगेदर अँड मेक सेंटेन्स इन अ लँग्वेज. म्हणजे पहा, एक अशी प्रक्रिया की ज्यामध्ये शब्द आणि फ्रेजेस कम टुगेदर, एकत्र येऊन एक वाक्य बनवतात, की जे अर्थपूर्ण वाक्य बनवतात. देअर आर सम रूल्स ऑफ ग्रामर इन इंग्लिश लँग्वेज विच टेल्स अस हाऊ टू फॉर्म प्रॉपर सेंटेन्स इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये काही नियम्स आहेत, रूल्स आहेत, की ज्याद्वारे वाक्य कसं बनवायचं हे आपल्याला कळते. धिस प्रोसिजर ऑफ फॉर्मिंग सेंटेन्स इज सिंटॅक्स. तर ही जी प्रक्रिया आहे की वाक्य कसं तयार करायचं, याचे जे नियम आहे त्याला सिंटॅक्स म्हणतात. इन शॉर्ट, सिंटॅक्स मीन्स रूल्स ऑफ सेंटेन्स कन्स्ट्रक्शन.
थोडक्यात काय की सिंटॅक्स म्हणजे वाक्य बनवायचे नियम असं आपण त्याला म्हणू शकतो सोप्या भाषेत. यानंतर आहे सिमेंटिक्स. सिमेंटिक्स तर पहा सिमेंटिक इट इज अ सायन्स विच डील्स विथ द डेव्हलपमेंट ऑफ द मिनिंग ऑफ वर्ड अँड फ्रेजेस. हे एक असं शास्त्र आहे की जे कशाशी डील करते विथ द मिनिंग ऑफ वर्ड, शब्दांचे अर्थ आणि म्हणींचे अर्थ. इट इज अ ब्रँच ऑफ फायलॉजी. Philology deals with the scientific study of the development of language and semantic deals particularly with the development of the meaning of the word and phrases. आता ह्याच्यातलं जी ही ब्रँच फायलॉजी आहे ही डील्स विथ द सायंटिफिक, ती शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करते भाषेचा, परंतु सिमेंटिकमध्ये एका पर्टिक्युलर शब्दाची डेव्हलपमेंट कशी झाली, त्याचं मिनिंग कसं आलं, फ्रेजेस कशी तयार झाली याबद्दल माहिती असते. हाऊ अ पर्टिक्युलर वर्ड इज डिराइव्ड ऑर विच इज द रूट वर्ड, की तो पर्टिक्युलर शब्द कुठून आला, त्याचा उगम काय, त्याचं मूळ काय, स्तोत्र काय. दिस पॉइंट इज टेक इन टू कन्सिडरेशन. हा मुद्दा यामध्ये विचारात घेतल्या. एक्झाम्पल पहा सिमेंटिकचं. एक्झाम्पल डिफर, हे काय व्हर्ब आहे, डिफरन्स नाऊन आहे, डिफरंट ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि डिफरेन्शियल नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह. डिफरेन्शिएट व्हर्ब. वन टू और सम लेटर्स आर ग्रुप टू कॉन्स्टिट्यूट अ वर्ड. एक किंवा दोन अक्षर मिळून एक शब्द तयार होतो. अ वर्ड इज अ साऊंड. शब्द हा काय असतो, ध्वनी असतो. अ वर्ड हॅज मिनिंग. शब्दाला अर्थ असते. एव्हरी वर्ड हॅज इट्स ओन मिनिंग अँड ऑर मिनिंग्स बट वेन द वर्ड्स मेक अ ग्रुप दे अक्वायर मोर मिनिंग. प्रत्येक शब्दाला अर्थ किंवा अनेक अर्थ असू शकतात, परंतु जेव्हा ते वाक्यामध्ये येतात तेव्हा त्याचा अर्थ अजून व्यापक होतो. This process increase means of group of words, that is phrase acquires more meaning in sentence. A sentence is more meaningful. तर फ्रेजचा अर्थ वेगळा असतो, वाक्याचा अर्थ त्यापेक्षा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. उदाहरणार्थ पहा, स्कूल, माय स्कूल. स्कूल माय स्कूल, त्याऐवजी जर आपण असं म्हणलं आय लव्ह माय स्कूल, तर याचा अर्थ स्कूल आणि माय स्कूलपेक्षा अजून विस्तारित मोठा होतो. वर्ड्स आर कंबाईन्ड अँड सेंटेन्स इज कंपोज. अशा प्रकारे शब्द कंबाईन केल्या जातात आणि त्यामधून वाक्य तयार केले जातात. काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर इज कॉल्ड द स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश. द स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश मीन्स द अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इन इंग्लिश. इट इज ऑफ 3 काइंड्स, वर्ड ऑर्डर, स्ट्रक्चरल ऑर्डर अँड इन्फ्लेक्शन. तर अशा प्रकारे द स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश मीन्स इंग्रजी भाषेचं जे स्ट्रक्चर आहे, रचना आहे, त्याची अरेंजमेंट आहे शब्दांची, ही याचे सुद्धा 3 प्रकार आहे. तर एक आहे वर्ड ऑर्डर, दुसरं आहे स्ट्रक्चरल ऑर्डर आणि तिसरं आहे इन्फ्लेक्शन. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. ओके, थँक्यू.